तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिजिटल सातबारा कसा काढायचा ते. आपल्याला बरेच शेतीच्या कामासाठी आपल्याला डिजिटल सातबारा लागत असतो. त्यात पीक विमा भरण्यासाठी आणि बरेचसे असे जी योजना असतात ते योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला डिजिटल सातबारा लागतच असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या मोबाईलवरून डिजिटल सातबारा कसा आपला डाउनलोड करायचा ते. तर पहा, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. तुम्ही त्या लिंकवर जाऊन डायरेक्टली डाउनलोड करू शकता. तर या लिंकवर आल्यानंतर पहा, तुम्हाला याचा होम पेजचा असा काही इंटरफेस दिसेल तुम्हाला. जर तुम्ही नवीन असताना तिथे तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड विचारला जातो. तर ते न करता पहा, इथे तुम्हाला OTP बेस्ड लॉग इन करायचं आहे. याच्यावर येऊन तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP म्हणायचा आहे. OTP तुमच्या मोबाईलवर येऊन जातो आणि तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. तर पहा, इथे OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला बघा इथे जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर पहा, इथे तुम्हाला अंकीय सातबारा आणि अक्षरी सातबारा जे तुम्हाला ज्या सातबाराची आवश्यकता आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला इथे तुमचा गट नंबर सर्वे नंबर टाकायचा आहे. ते टाकून झाल्यानंतर पहा, तुम्हाला सिम्पली बघा इथे रिचार्ज अमाऊंट असा ऑप्शन येऊन जातोय तुम्हाला. तर इथे तुम्हाला खाली नोट दिलेला आहे पहा, तुम्हाला डिजिटल सिग्नेचरचा सातबारा हा 15 रुपयाला काढून भेटणार आहे. त्यानुसार तुम्ही इथे रिचार्ज करायचा आहे. पहा, इथे तुम्हाला रिचार्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिचार्ज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला किती सातबारे काढायचे आहेत त्यानुसार तुम्हाला इथे अमाऊंट ऍड करायची आहे. पहा, इथे अमाऊंट ऍड केल्यानंतर बघा इथे SBI आणि बँक ऑफ बडोदा असा ऑप्शन येऊन जातो. तुम्हाला SBI निवडा किंवा बँक ऑफ बडोदा निवडा. त्यानंतर पहा, इथे तुम्हाला पे नावचा ऑप्शन दिसून जातो. पे नावचा ऑप्शन दिसल्यानंतर पहा, इथे तुम्हाला हे ऍक्सेप्ट करायचं आहे. ओके, ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे. पहा, कन्फर्म केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा ऑप्शन आले आहे. त्यानंतर बघा इथे इंटरनेट बँकिंगचा ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला खाली फोन पे गुगल पे याचा ऑप्शन पण आलेला आहे. तुम्ही सिम्पली इथे बघा UPI QR कोड आणि दुसरा UPI ID, तुम्ही UPI QR कोडवर क्लिक करून किंवा UPI ID टाकून तुम्ही हे पेमेंट करू शकता. पहा, तुम्हाला तुमच्या होम पेजवर रिडायरेक्ट केले, तुमचं पेमेंट सक्सेसफुली झाले असं ऑप्शन आलेलं आहे. इथं कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, सो परत तुम्हाला तुमचा सातबारा काढण्यासाठी जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा, गाव निवडायचं आहे आणि तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर पहा, तुमचा सातबारा तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जातोय. तर अशा प्रकारे आपण सातबारा काढतोय. आता पहा, तुम्हाला सातबारा इथे डिटेल्स फिल करायच्या, त्यानंतर तुम्हाला सातबारा दिसून जाईल. अशा प्रकारे आपल्याला डिजिटल सातबारा काढायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशाच कॉन्टेंटसाठी.